नमस्कार, मी आरती. स्वागत आहे आपलं न्यूज मराठी 24/7च्या या खास रिपोर्टमध्ये. तर आजचा आपला विषय आहे मुंबई लोकल आणि अपघात. दरवर्षी मुंबईत पाऊस पडला की काही क्षणातच मुंबईची तुंबई होते. मुंबईत मोठ्या प्रमाणात चाकरमानी आहेत आणि कधीही न थांबणारं शहर म्हणून मुंबईची असलेली ओळख ते कायम ठेवतात. कितीही पाऊस पडला किंवा काहीही झालं तरी मुंबईकर हे घराबाहेर पडतातच. मुंबईकरांच्या जीवनातील अविभाज्य घटक असणारी लोकल यात जीवघेण्या प्रवासासह मुंबईकर आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, लोकलच्या या जीवघेण्या प्रवासात रोज अनेक जण मृत्युमुखी पडतात. आता कालचीच घटना घ्या. मुसळधार पावसातही लोक कामासाठी बाहेर पडले. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने ट्रेन लेट होत्या. लोकल पकडताना एका महिलेचा पाय घसरल्याने ती रुळावर पडली. यावेळी तिच्या पायावरून गाडी गेल्याने तिचे दोन्ही पाय कापले गेले. या महिलेचा जीव वाचला असला तरी महिला ही अपंग झाली आहे. लोकल ट्रेन आणि प्लॅटफॉर्म यामध्ये बराच अंतर असतो. अनेकदा धावत पळत लोक पडतात, त्यावेळी हात पाय गमावतात. ट्रेनच्या दरवाजात आणि फलाटांमध्ये अंतर एवढं असतं की एक अख्खा माणूस देखील यात सामावू शकतो. वारंवार होणाऱ्या या अपघातांना जबाबदार फक्त गर्दीच आहे असं नाही, तर यावर उपाय न करणारे प्रशासन देखील तेवढेच जबाबदार आहे. फक्त हीच घटना नाही, तर अशा अनेक घटना आहेत. दररोज लोक प्रचंड गर्दीत प्रवास करतात. दादर, ठाणे, वसई, विरार यासारखी स्थानकं तर गर्दीसाठीच प्रसिद्ध आहेत. पण हल्ली जवळपास प्रत्येक स्टेशनवर अशीच गर्दी पाहायला मिळते. ट्रेनचे नियोजन नसलेले वेळापत्रक, लोकांची वाढती संख्या अशा बऱ्याच गोष्टी याला जबाबदार आहेत. प्रशासन या सगळ्यावर उपाय नियोजन करत असल्याचं सांगण्यात येतं. पण सध्या आपण काय करू शकतो? तर आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो आणि खबरदारीने वागू शकतो, जेणेकरून अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात तरी कमी होईलच. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा न्यूज मराठी 24/7.